अध्यक्ष महाराज, हा एक आमच्या विशेष करून विदर्भात एक सगळ्यात मोठी अडचण अशी आहे की अध्यक्ष महाराज, आता नदीमध्ये सुद्धा वनजमीन आहे अशा पद्धतीचा उल्लेख केला जातो आहे आणि आज त्याच्यावरची लक्षवेधी पण आहे. अध्यक्ष महाराज, नेमकं वनविभागाच्या जागा कोणत्या? आणि एखाद्याने सांगितलं की ही जागाच वन आहे, म्हटलं की झाले फॉरेस्टवाले लागतात कामाला. हे नाही, आमचीच जागा आहे, कुठलाही मोजमाप नाही आहे. दादा, हे रेतीचा उपसा वगैरे हा महसूल विभागाचा विषय आहे, तो तर एक भयानक परिस्थिती आहे. पण माझा याच्यामध्ये स्पेसिफिक प्रश्न आहे की ही वनजमिनी आहे, हे तुमच्या कुठल्या रेकॉर्डवर आहे, तुमच्याजवळ कुठं आहे, काहीच त्याचा पत्ता नाही. त्याच्यामुळे आपण ज्या पद्धतीनं अधिकाऱ्यांवर कारवाई करताय, काय तुमचं जे चुकलं त्यांच्यावर करा, आम्हाला काही त्याच्यातला प्रश्न नाही. पण मूळ प्रश्न आहे की कधी कधी असं होतं की रेती उपसा करणारे जे वाहनं असतात ते तुमच्या वनजमिनीची नोंद, झुडपी जंगलाची नोंद असते, तिथून जातात आणि तिथून जात असताना मग ते वन विभागावाले पकडतात. आता रस्ता ऑलरेडी आहे, आता वनातून जंगलातून रस्ते तर खूप आहेत, तर तिथूनही झाला त्याला अडवतात. माझा एक स्पेसिफिक प्रश्न या निमित्तानं असा आहे की ही जी तुम्ही कारवाई केली काही त्याच्यातला आमचा काही विरोध नाही, पण माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की तुम्ही या निमित्तानं या सगळ्या वनजमिनी ज्या तुमच्या आहेत त्याला अधोरेखित करण्याच्या दृष्टिकोनातून शासनामध्ये काय प्रयत्न करणार? नाही तर काय होतं की हे कोणी सांगितलं की वनाची जमीन आहे, झालं कारवाई, काही घेणे देणंच काही नसतं, आपल्या वन विभागाचं काही घेणे देणं नसतं, कोणी आरोप केला की झालं. आणि म्हणून मला ह्या सगळ्या जमिनी तुम्ही अधोरेखित करण्यासाठी किती काळामध्ये ह्या सगळ्या जमिनी अधोरेखित करणार आणि हा एकदा प्रश्न निकाली काढणार, हा माझा प्रश्न आहे. अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य नानाजी पटोले यांनी जो प्रश्न उपस्थित केला आहे की वन जमिनीची हद्द निश्चित करण्याचा त्यांचा एकूण सूचना आहे. अध्यक्ष महोदय, ज्यावेळेला पूर्वीच्या कालखंडामध्ये सगळीच जागा सगळ्यांचीच, परंतु ज्यावेळेला ब्रिटिशांनी या ठिकाणी अंमल सुरू केला त्यावेळेला त्यांनी नगरविकास खातं निर्माण केलं, ग्रामविकास खातं निर्माण केलं, एकूणच गृह खातं निर्माण केलं आणि कालांतरानं झाडांचा सहार न होता संरक्षण व्हायला पाहिजे म्हणून त्यांनी वने, संरक्षित वने, अभयारण्य, नंतर नॅशनल पार्क अशा टप्प्याटप्प्याने ह्या गोष्टी घडत गेल्या. बारकाईने बघितलं तर ज्याची नोंद रेव्हेन्यूच्या सातबाऱ्या उतारावर नाही, परंतु फॉरेस्टच्या नोंदीमध्ये ती वनं त्या ठिकाणी दाखवलेली आहेत. म्हणजे फॉरेस्टकडे त्याचं रेकॉर्ड आहे, फक्त त्याचं रिफ्लेक्शन सातबाऱ्या उतारावर होणे गरजेचं आहे. आणि म्हणून महसूल विभाग आणि वन विभाग या प्रत्येक टप्प्यावर, म्हणजे प्रत्येक तलाठ्याच परिसरामध्ये एकत्र येऊन त्या जागा निश्चित करण्याचं काम केलं जाईल. आता फक्त इतका मोठा विस्तार असल्या कारणानं इट विल टेक मोर टाईम, परंतु आपण सांगितल्याप्रमाणे पटोले साहेब, ही वन खातं कुठलं, महसूल कुठलं किंवा ग्रामविकास खात्याच्या अनुषंगाने गुरुचरणीचं परिसर या सर्व निश्चित करण्याचं काम केलं जाईल.